कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. करो तनयने तुझा शुभदभो तिच्या दर्शना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. मदीय रसना रमो तव यशाचिया गायनी. शरीर मम हे जिजो शुभमया तुझा सेवनी. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. मना मनन माझिया तव घडो जग जीवना. ख्रिस्तामध्ये सलाम. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर दैनंदिन मननामध्ये मी स्तुती आनंद जाधव आपले स्वागत करीत आहे. सदर मनन ब्रदर स्टॅनली लिखित अभिवृद्धीमधून घेतले आहे. आजचा विषय आहे चला देवाचे आज्ञापालन करू. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे इब्रिलोकास पत्र अध्याय 3 वचन 7 ते 19 आणि आजचे विशेष वचन आहे इब्रिलोकास पत्र अध्याय 3 वचन 13. जोपर्यंत आज म्हटलेला वेळ आहे तोपर्यंत एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा. आपल्या विश्वासणाऱ्या सहभागीदाराकडून मिळणारी मदत, सहाय्य, मित्र व घरातील व्यक्ती यांच्याकडून मिळणारा आधार हे देवाचे आज्ञापालन सहजपणे करण्यास सहाय्य करतात. आपल्याला इब्रिलोकास पत्र अध्याय 3 13 ते 15 मध्ये आग्रहाने बजावून सांगितले आहे की एकमेकांना प्रतिदिवशी बोध करा जोपर्यंत आज म्हटलेला दिवस आहे. जेव्हा येथे आज असे म्हटले आहे याचा अर्थ जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका. या उताराचा अर्थ आहे की जोपर्यंत आपण पृथ्वीवर आहोत तोपर्यंत संतांची सोबत आपण नाकारू नये. ज्यावेळी आपण सार्वकालिक जीवनात प्रवेश करू त्यावेळी तेथे आज नसणार, तेथे काल व उद्या हे देखील नसणार. देवाचे आज्ञापालन करून देवाबरोबर चालणे ही प्रत्येकाची स्वतःची निवड व जबाबदारी आहे. तो स्वतः हे सर्व करू शकत नाही. एकाकी नाही, पण एकीकरण हा सतत आज्ञापालनाचा मार्ग आहे. आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये की देवाने आदामाकरता हव्वेला देऊ केले. त्यानंतर तात्काळ त्याने आदामाला बऱ्या वाईटाचे ज्ञान देणाऱ्या झाडाविषयी आज्ञा केली. उत्पत्ती 2:15-18. परमेश्वर देव म्हणाला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. जर तो एकटा असेल तर व्यभिचाराच्या पातकात पडेल, म्हणून नव्हे कारण त्यावेळी कोणी दुसरी स्त्री नव्हती. हव्वेचे सहचार्य आदामाला याकरता देण्यात आले की आदामाला देवाचे आज्ञापालन करता यावे व सैतानाला विरोध करता यावा. किती आश्चर्यकारक जबाबदारी देवाने या उभयतांवर टाकली होती. त्यांनी एकमेकांना प्रोत्साहित करावे आणि देवाचे आज्ञापालन करण्याबाबत एकमेकांना बोध करावा. एकत्रित असताना ते देवाचे आज्ञापालन प्रत्येक गोष्टीत करू लागले व त्यामुळे त्यांचे संबंध चांगले व सुरळीत झाले. हेच रहस्य वयातील अलिशिबा व जखर्या यांच्या एकीकरणात होते. लूक 6:59-63.
सारा देवाचे आज्ञापालन करण्यात अब्राहमाला मदत करत होती. पवित्र शास्त्रात असे कोठेच सांगितले नाही की इसाहाकाला अर्पण करण्याच्या वेळी अब्राहम सारेला न सांगता घरातून बाहेर पडला. या हकीकतील हे अर्थहीन स्पष्टीकरण होईल. अब्राहमाच्या विश्वासाबद्दल बोलताना इब्री लोकांच्या पत्राचा लेखक म्हणतो, विश्वासाने सारेला देखील. इब्री लोकास पत्र अध्याय 11, 8-11. देवाची आज्ञा पाळण्यासाठी मुलांना पालकाची मदत पाहिजे. शल्मोन राजा देखील नीतिसूत्राच्या प्रारंभी म्हणतो, माझ्या मुला आपल्या बापाचे बोध ऐक, आपल्या आईची शिस्त मोडू नको. नीतिसूत्रे अध्याय 1 वचन 8. तिमोथीवर असणारा आपल्या आजी व आईच्या विश्वासाचा प्रभाव सर्व परिचित आहे. 2 तिमोथी 1:5. मला एकटे राहू द्या ही सध्याच्या तरुणांची घरात व घराबाहेर मागणी आहे. यामुळे सैतानाला त्याच्या जीवनाचा नाश करण्याची नामी संधी मिळते. त्यांनी अत्यंत ज्ञानी अशा शल्मोन राजाचे शब्द ऐकावेत. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्यातील एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते. त्याची दुर्दशा होते. अधिकाधिक बोध ग्रहण करण्याचे कळत नाही. अशा वृद्ध मन मूढ राजापेक्षा गरीब व शहाणा तरुण बरा. आपण प्रार्थना करू. प्रभू, तुझे आभार मानतो, धन्यवाद देतो, तुझी उपकार स्तुती करतो. माझा राजा, हा दिवस तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास आणि प्रभू परमेश्वरा, या भूतलावर जगत असताना आज तुझी इच्छा आहे की जे तू आम्हाला नियम दिले आहेस त्याचं आम्ही आज्ञापालन करावं. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आजची शिकवण तू आम्हाला दिलेली आहेस. हो परमेश्वरा, आज तू वेगवेगळ्या प्रकारे आमची वाढ करू इच्छितोस, पण परमेश्वरा त्या वाढीमध्ये आम्ही तुझ्या वचनाला धरून चालावे, तुझे आज्ञापालन करावे, हेच परमेश्वरा आज तुझे ध्येय आहे. आज आम्ही प्रार्थना करतो, विनंती करतो, ते आज्ञापालन करताना पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण प्रामाणिकपणे करण्यासाठी माझा राजा आज आमचे अंतःकरण उघड, आज आमच्या मनाची तयारी कर, आज आम्हाला शहाणपण दे, बुद्धी दे. यासाठी परमेश्वरा आम्ही आज्ञापालन वेळेत आणि योग्य वेळेत करावं माझ्या बापा. आज आम्ही प्रार्थना विनंती करतो आणि आमचा शरीर, आत्मा, प्राण, जीव सर्व काही माझ्या बापा तुला समर्पित करत आहोत. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रिय नावाने ही प्रार्थना केली म्हणून ऐकतो बापा. आमीन.